अधिकाऱ्यांनी सांगितलं की आमच्या संस्था बळकवल्या हर्षवर्धन पाटलांनी, असं ते स्पष्ट त्यांनी आरोप केला, सांगितलं. नक्की पवार साहेब याच्यामध्ये काय मध्यस्थी करणार आहेत की हे असंच चालत राहणार आहे इथून पुढे देखील? अजित पवार पक्ष सोडून गेले तर ती गद्दारी, पक्षासोबत झालेली ती गद्दारी. पण हर्षवर्धन पाटलांनी भाजपमध्ये असताना तुम्हाला अदृश्यरित्या मदत केली, ही भाजपसोबत गद्दारीच म्हणावी लागेल ना याला. खातरला एक सूत्रांकडून आम्हाला अशी माहिती आहे की 2 दिवसापूर्वी हर्षवर्धन पाटील हे भाजपच्या मुंबईमधील कार्यालयामध्ये भेट देण्यासाठी गेले होते. मग नक्की आणखीन ही पक्षामध्ये भीती वाटते का हर्षवर्धन पाटलांना नक्की तुमच्या? काय प्रकार आहे? किंवा पण हर्षवर्धन पाटीलच म्हणत होते शरद पवारांनी माझ्या पाठीमध्ये खंजीर खुपसला, अनेक वेळा अनेक भाषणामध्ये सांगितलं. आज त्याच हर्षवर्धन पाटलांना तुम्ही पक्षामध्ये घेतले. म्हणजे याच दत्तात्रय भरणे हे पवार साहेबांनी स्थापन केलेल्या महाविकास आघाडीमध्ये काही वर्ष राज्यमंत्री होते. पाठीमागच्या वेळेस 5 वर्षामध्ये देखील त्यांनी पवार साहेबांसोबत काम केलं. त्यावेळेस ते काम करत होते. त्यांनी त्यावेळेस देखील निधी आणला होता, मंत्री असताना देखील निधी आणला होता. म्हणजे जोपर्यंत तुमच्यासोबत काम करत होते तोपर्यंत मलिदा गँग नाही, तुमच्यापासून वेगळे झाले की ते मलिदा गँग झाले. असं का? या नेत्यांनी सामान्य शेतकऱ्यांची अवस्था काय केली ऊसाच्या बाबतीमध्ये तुम्हाला माहितीये का? तालुक्यातल्या शेतकऱ्यांच्या ऊसाला दर का मिळत नाही योग्य, त्यांची योग्य बिलं का निघत नाहीत, हे पवार साहेबांनी कधी त्यांना विचारलं नाही? मी तानाजी करचे, यार न्यूज मराठीमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. गोष्ट विधानसभेची या कार्यक्रमामध्ये आज आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी आहेत राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार पक्षाचे पुणे जिल्ह्याचे युवक उपाध्यक्ष असणारे मनेश जाधव आपल्यासोबत आहेत. सर, पहिल्यांदा आपलं नमस्कार सर. नमस्ते. आज आपण जी चर्चा करण्यासाठी आज तुम्हाला आम्ही आमच्या चॅनलवरती बोलवलेलं आहे. खरं तर आज आपण एका युवक म्हणून आपण चर्चा करणार, एकंदरीत महाराष्ट्राच्या राजकारणावरती आपण चर्चा करणार आहे. एकंदरीतच आपण युवक म्हणून या आता सध्या जी चालू असणारी स्थिती आहे महाराष्ट्राच्या राजकारणाची, खरं तर काल आचारसंहिता लागलेली आहे, परंतु इथे पाठीमागचा जो 5 वर्षाचा काळ आहे 2019 पासून 2024 पर्यंत, त्याच्याकडे तुम्ही कसं पाहता युवक म्हणून? गेल्या 5 वर्षा काळापासून आता आम्ही राजकारण बघतोय महाराष्ट्रामधलं. परंतु या महाराष्ट्रामधला जो युवक वर्ग आहे तो अतिशय अस्वस्थ आहे, की त्याच्यामध्ये त्यांना एक वेगळ्या प्रकारचं, आता भाजप सरकारबद्दल जर बोलायचं झालं तर त्यांनी आतापर्यंत तरुणांना कुठल्यातरी जातीच्या आणि धर्माच्या नावाखाली भरकटण्याचं काम केलेलं आहे. आणि उद्योग, शिक्षण किंवा त्यांच्या हाताला काम देणं ह्याच्यापासून त्यांना नेहमीच वंचित ठेवलं आहे. त्यांना डिस्ट्रॅक्ट केलं गेलेलं आहे. आणि आता आपल्याला त्या परिवर्तनाची गरज आहे. म्हणून आता येणाऱ्या या आपल्या 2024ला हे जे काही महायुतीचं जे सरकार आहे ते आपल्याला पूर्णपणे संपवून टाकायचं आणि महाविकास आघाडीचं जे आतापर्यंत पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली काम केलं, ज्यांनी गेल्या अनेक दशकांपासून महाराष्ट्रामध्ये एक औद्योगिक क्रांती किंवा एक हरित क्रांती डेव्हलप केली, अशा या सरकारच्या विचारांचं सरकार आपल्याला या महाराष्ट्रामध्ये आणायचं आहे. आणि त्याच्यासाठी आपण आमच्यासारखा एक युवक कार्यकर्ता म्हणून आम्ही पवारसाहेबांच्या पाठीमागे उभे राहतोय. आता जे तुम्ही प्रश्न विचारला, की गेल्या 5 वर्षाच्या किंवा 10 वर्षाच्या काळामध्ये आता जे चाललेलं आहे महाराष्ट्रामध्ये सरकार, याच्यामध्ये खूप चुकीच्या पद्धतीनं हे सरकार चाललेलं आहे. आतापर्यंत आम्ही बघतोय हे जे 5 वर्ष आहेत हे पक्ष फोडाफोडीचं असेल किंवा घर फोडाफोडीचं असेल, यांच्यातच ह्या राजकीय जे काही नेते आहेत, जे सरकार चालवतात, यांचं हे 5 वर्ष याच्यातच गेलेले आहेत. यांचं कोणत्याही या सरकारचं कोणत्याही सर्वसामान्य लोकांकडे एक विशेष असं लक्ष नाही. आता आता तुम्हाला मी थांबवतोय खरं तर मध्येच, की शरदचंद्रजी पवार पक्षामध्ये एकंदरीत शरद पवारांवरती विश्वास ठेवून जे मोठ्या प्रमाणात सध्या पक्षामध्ये इन्कमिंग चालू आहे, लोकांचे पक्षप्रवेश होत आहे, याकडे तुम्ही कसं पाहता? अतिशय आता ही एक गोष्ट आमच्यासाठी खूप चांगली आनंदाची आहे. कारण बघा, आता जेव्हा पक्ष फुटला होता त्यावेळेस पूर्णपणे एक जी काही संघटना आहे पक्षाची मूळ, की जे कार्यकर्ते असतील किंवा अगदी सरपंचापासून किंवा नगरसेवक असतील, आमदार असतील, हे सगळे एका बाजूला झाले आणि पूर्ण सर्वसामान्य माणूस आणि शरद पवारांचा पक्षगट एका बाजूला झाला. त्यावेळेस ही जी काय पक्षाची फूट झाली होती किंवा पक्षामध्ये जे गद्दारी केली गेली होती, हे सर्वसामान्य माणसाला पटली नाही. त्याच्यामुळे सर्वसामान्य माणसांनी खंबीरपणाने अगदी ह्या सत्ताधारी किंवा एक प्रस्थापित व्यवस्थेच्या विरोधात पूर्णपणे पवारसाहेबांच्या पाठीमागे उभं राहण्याचं ठरवलं. आणि आपण पाहिलं आहे आता विधानसभेला लोकसभेला 48 जागेपैकी 31 जागा निवडून आल्या महाविकास आघाडीच्या. याच्यामध्ये ही जी निवडणूक होती ही पूर्णपणे सर्वसामान्य माणसाने आणि युवकांनी हातात घेतली होती. आणि मला 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 असा प्रश्न विचारायचा आहे की आता एकंदरीत इन्कमिंग चालू झालेलं आहे तुमच्या पक्षामध्ये, आणि तुम्हाला मी हे मला त्याचा पुढचा प्रश्न असा होता माझा, की एकंदरीतच आता कुठेतरी हे सर्व पक्ष फुटी झाल्यानंतर किंवा अजित पवार ज्यावेळेस पक्षातून वेगळे झाले त्यावेळेस कुठंतरी असं इथल्या स्थानिक कार्यकर्त्यांना असं वाटत होतं की या पक्षामध्ये आपल्याला कुठेतरी संधी मिळेल.
बरोबर आहे. पण हे जोरदार इन्कमिंग ज्यावेळेस चालू झालं त्यावेळेस असं कुठेतरी सामान तुम्हाला युवक म्हणून असं कुठेतरी भीती वाटते का, की आता जी पूर्वीच आता जी फूट झाल्यानंतर जी राष्ट्रवादी शरद पवारांची जी सामान्य लोकांची राष्ट्रवादी होते त्यामध्ये या लोकांची जुन्याच लोकांची पुन्हा एकदा आयात केली जाते येत आहेत, त्यामुळे कुठेतरी भीती वाटते का की आता आपलं पुन्हा एकदा राजकारणामधून आपण कुठेतरी घरी बसावं लागेल आपल्याला असं? बघा, विषय असा आहे की याच्या अगोदर जी काही राष्ट्रवादी होती ह्याच्यामध्ये एक अनेक काळापासून जे कार्यरत लोक होती त्यांनी कधी सर्वसामान्य माणसाला कधी त्यांना पुढे येऊ दिलं नाही किंवा ते आले नाहीत. त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला. परंतु पक्षफुटी झाल्यानंतर सर्वसामान्य माणसाला त्यांचं एक व्यासपीठ भेटलं. जर आज माझ्यासारखा एक सर्वसामान्य कार्यकर्ता, एक जिल्ह्याचा उपाध्यक्ष, युवक उपाध्यक्ष म्हणून मला पद दिलं गेलं. त्यावेळेस मलाही माझी ताकद दाखवण्याची संधी मिळाली. परंतु हा जो जे काही इन्कमिंगचा तो विषय आहे, जे आता बाकीची लोकं यायला लागलेत पक्षामध्ये, याच्यामध्ये हा जो निर्णय आहे, हा पूर्णपणे पवारसाहेबांनी घेतलेला आहे आणि पवारसाहेब एक दूरदृष्टी ठेवून निर्णय घेणारे नेते आतापर्यंत ठरलेले आहेत आणि त्यांनी जो निर्णय घेतलेला आहे, तो कधीही महाराष्ट्राच्या हिताचाच ठरलेला आहे आणि आमचे कार्यकर्ता म्हणून पवारसाहेबांच्या विचारापाठीमागे कणखरपणे उभा राहणं. आणि मला मला हे विचारायचं आहे की ठीक आहे, तुम्ही पवार साहेबांच्या पाठीमागे कार्यकर्ता म्हणून तर उभा राहणारच आहे, ते तुम्ही पक्षाचे पदाधिकारी आहे म्हटल्यानंतर तुम्ही पवार साहेबांची बाजू मांडणारच आहे, त्यात काही वाद नाहीये. पण मला असं विचारायचं आहे की अजित पवार ज्यावेळेस पक्ष सोडून गेले त्यावेळेस तुम्ही अजित पवारांच्या पक्षफुटीकडे काय कोणत्या नजरेने पाहता? बघा, एक सगळ्यात मोठ्या त्या गोष्टीकडे पाहायचं म्हणलं तर एक सगळ्यात मोठा विश्वासघात होता सर्वसामान्य जनतेचा, की ज्या सर्वसामान्य, कारण मतदान हे सर्वसामान्य माणसांचा असो किंवा कुठल्याही मोठ्या माणसाचा असतो, एकच असतं. सर्वसामान्य माणसाने तुम्हाला सत्तेत किंवा एक निवडून दिल्यानंतर तुम्ही त्या माणसाच्या विचाराचा विचार न करता स्वतःच्या स्वार्थासाठी जेव्हा तुम्ही पक्ष बदलता, त्यावेळेस लोकांना ते कळतं. त्याला आता वेगवेगळ्या प्रकारची नावं दिली जातात. गद्दारी म्हणा किंवा अनेक विश्वासघात म्हणा, ह्या सगळ्या गोष्टी दिसतात. जरी भले मोठे किंवा त्यांच्याबरोबर विरोधात असणारा, म्हणजे अजित पवारांनी गद्दारी केली असं म्हणायचं का तुम्हाला? नाही, ते आता महाराष्ट्राला सगळ्यांना माहिती आहे. ते झालेलंच आहे. सगळा तो विश्वासघात तर तो झालेलाच आहे सर्वसामान्य माणसाचा. बरं, आता माझा पुढचा प्रश्न असा आहे की शरद पवारांसोबत अजित पवारांनी गद्दारी केली किंवा विश्वासघात केला असं एकंदरीत तुम्हाला म्हणायचंय. माझा पुढचा प्रश्न असा आहे की ज्यावेळेस पक्षफूट झाली त्यावेळेस लोकसभेला सुप्रियाताईंचं काम करण्यासाठी बारामती मतदारसंघामधून एकंदरीत लोकसभेचं काम करण्यासाठी ठराविक लोक होती. त्यावेळेस तुम्हाला पोल एजंट होण्यासाठी देखील लोक नव्हती अशा चर्चा होत्या, म्हणजे एवढा दबाव होता सामान्य नागरिकांवरती प्रस्थापित लोक. आता एकंदरीत पाहायला गेलं तर इंदापूर तालुक्यामधून शरद पवार साहेबांनी पक्षप्रवेश घेतला हर्षवर्धन पाटलांचा, त्यांना पक्षामध्ये घेतलं, पक्षप्रवेश झाला आणि त्याच ठिकाणी उमेदवारी देखील डिक्लेअर केल्याचे संकेत संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले. आता शरद पवार साहेबांनी जो निर्णय घेतला तो ठीक आहे, पण यामध्ये निष्ठावंतांचं काय, ज्यांनी प्रामाणिकपणे लोकसभेला तुमचं काम केलं त्या लोकांचं काय? त्यांना तुम्ही तर शब्द दिला होता. अशा ज्या लोकांना तुम्ही शब्द दिला होता, ज्यांनी निष्ठावंतांनी तुमचं लोकसभेला काम केलं, अशा लोकांसोबत पवार साहेबांनी हा जो प्रकार केलेला आहे त्याला गद्दारीच म्हणायचं की काय म्हणायचं एकंदरीत? नाही, त्याला गद्दारी म्हणता येणार नाही. कारण बघा काय होतं, जेव्हा प्रत्येक जो निर्णय घेतला जातो राजकारणामध्ये, हा एक वेळेनुसार त्या गोष्टीचा विचार करून निर्णय घेतला जातो. आता पवार साहेबांनी किंवा ताईंनी आप्पासाहेबांना जे काही शब्द दिला असेल, परंतु त्यावेळेस समजा आता हर्षवर्धन पाटील साहेब असतील, तेव्हा ते आपल्या विरोधात होते आणि जेव्हा एक म्हणजे मी तुम्हाला एक ऑल ओव्हर राजकारणात बद्दल बोलतोय, इंदापूर तालुक्याचा विषय नाही, की जेव्हा भाऊंसारखा माणूस जेव्हा पक्षात येऊन जर तो आमदार होऊन किंवा पुढे मंत्री पण होऊ शकतो, त्याचा फायदा तालुक्याला होऊ शकतो, तालुक्याच्या जनतेला होऊ शकतो. जर समजा इंदापूर तालुक्याच्या माणसाला एखादा चांगला टॉप लेवलचा एक कॅबिनेट मंत्री भेटला तर तो विकास करू शकतो. ह्या किंवा अनेक त्यांचा काही ह्याच्यामध्ये हेतू असू शकतो, की ज्यांनी भाऊंला पक्षप्रवेश दिला व त्यांना उमेदवार जाहीर केली. राहिला विषय आप्पासाहेबांचा, आप्पासाहेबांनीही खूप चांगल्या पद्धतीनं पक्षामध्ये सपोर्ट केला किंवा अडचणीच्या काळामध्ये कणखरपणे ते उभा राहिले. परंतु ते जो विषय आहे ताईंचा किंवा साहेबांचा तो डिसिजन आहे किंवा त्यांनीही त्या गोष्टी सांगितल्या, की बाबा आम्ही त्यांची काय आहे ते समजूत काढू, कोणाला नाराज करणार नाही. ते त्यांच्या लेवलला ते निर्णय घेतील. त्यावर आता आम्ही असं म्हणजे बोलू शकत नाही, की तो साहेबांचा निर्णय आहे. एकंदरीत इंदापूर तालुक्यातली 5 वर्षामधली परिस्थिती काय आहे नक्की? इंदापूर तालुक्याची 5 वर्षाची जर पाहिलं तर विकासाच्या नावाखाली केलेला भ्रष्टाचार सगळ्यात मोठी गोष्ट आहे. कारण आता जे सांगितलं जातं, की एवढा 1000 कोटी 5,000 कोटी काय असेल तो निधी आणला जातो. परंतु जो निधी आणला जातो, तो निधीचा आकडा बोलला जातो, त्याच्या तुलनेनं कुठल्याही प्रकारे विकास दिसत नाही याच्यामध्ये. कारण आता जे काय इंदापूरमध्ये रस्ते बांधणे असेल किंवा काय असेल, ह्याला जर त्यांना ते विकास म्हणत असतील, तर तो खऱ्या अर्थाने सर्वसामान्य माणसासाठी केलेला विकास नाहीये. कारण आज सर्वसामान्य माणूस जर पाहिला, तो फार चिंतित आहे. तरुण वर्ग फार डिप्रेशनमध्ये आहे. त्याच्या आता जॉब नाही, शिक्षण म्हणजे मास्टर डिग्री हातात घेऊन सुद्धा जॉबसाठी ते फिरतात. त्याच्यासाठी आपल्या इथल्या लोकप्रतिनिधींनी त्याचा कधीच विचार केलेला दिसला नाही आत्तापर्यंत. कारण आज
बघतो आपण MPC करणारे स्टुडंट्स असतील किंवा आणखी शेती करणारा युवक वर्ग असेल, तो फार डिस्टर्ब झालेला आहे. त्यांना त्यांची जी काही महत्त्वाकांक्षा आहे जीवनामध्ये काहीतरी करून दाखवायची, त्यांना तिथं वाव मिळला जात नाही. मग तुम्ही 5,000 किंवा जे काही कोटी निधी आणलेला आहे, तो कुठे घालवला? फक्त रस्त्यात घालवला का? बाकीच्या कुठल्या जे काही तुम्ही आता जे म्हटला की शरद पवार साहेबांच्या, आता मी त्या मुद्द्याकडे नंतर येतो, पण शरद पवार साहेबांचा जो मुद्दा आहे की शरद पवार साहेबांनी पक्षप्रवेशाच्या वेळेस सांगितलं की मलिदा गँग आपल्याला संपवायची आहे, तर नक्की काय प्रकार होता? बघा आता मलिदा गँग हा जो एक शब्द आता या लोकसभेमध्ये उदयास आला, इंदापूरमध्ये किंवा त्या बारामती मतदारसंघ, आता महाराष्ट्रभर तो विषय चाललेला आहे. आता मलिदा किंवा मलिदा गँगलाच दुसरा शब्द म्हणलं जातो भ्रष्टाचारी, की ज्यांनी भ्रष्टाचार केला त्यांना मलिदा गँग म्हणून आता संबोधलं जात आहे. आणि आता हे लोकसभेनंतरही आणखी ह्या शब्दाचा वापर केला जातोय. परंतु जेव्हा या विरोधी लोकांवरती हा जेव्हा एक टॅग लावला गेला मलिदा गँगचा, तेव्हाही त्यांनी ते मलिदा गँग नाहीत की ते भ्रष्टाचारी नाहीत, त्यांनी त्याचं कधी उत्तर दिलं नाही किंवा त्यांनी त्या गोष्टी पुढे येऊन मानल्या नाहीत की आम्ही भ्रष्टाचार केला नाही. याचा अर्थ त्यांनी ते ॲक्सेप्ट केलेली गोष्ट आहे. आणि त्यांनी जर ॲक्सेप्ट केली असेल तर जनतेने समजून घ्यावं की या इंदापूर तालुक्यामध्ये काय चाललं आहे ते. तुम्हाला एकंदरीत असं म्हणायचं दत्तात्रय भरणे हे मलिदा गँगचे लीडर आहेत? मला म्हणायचं आहे की नाही तो विषय नाही. आज इंदापूर तालुका म्हणतोय किंवा जनता म्हणते. पण पवार साहेबांनी म्हटले म्हणजे काय आहे? हे तर सत्य आहेच की. जर समजा त्यांनी जर त्याचे लीडर नसतील तर त्यांनीही पुढे येऊन सांगावं, बाबा आम्ही एवढा कोटी निधी आणलेला आहे आणि हे कामं झालेले आहे. तर तुम्ही सगळ्या गोष्टी पारदर्शकपणे दाखवत असाल तर तुम्हाला कोणी तो टॅग लावणार नाही. आता तुम्ही जे सांगितलं की पवार साहेबांनीच त्यांच्या भाषणामध्ये सांगितलं की मलिदा गँग मलिदा गँग मलिदा गँग, ठीक आहे सगळ्या गोष्टी. याच दत्तात्रय भरणे हे पवार साहेबांनी स्थापन केलेल्या महाविकास आघाडीमध्ये काही वर्ष राज्यमंत्री होते. पाठीमागच्या वेळेस 5 वर्षामध्ये देखील त्यांनी पवार साहेबांसोबत काम केलं. त्यावेळेसही ते काम करत होते. त्यांनी त्यावेळेस देखील निधी आणला होता, मंत्री असताना देखील निधी आणला होता. म्हणजे जोपर्यंत तुमच्यासोबत काम करत होते तोपर्यंत मलिदा गँग नाही, तुमच्यापासून वेगळे झाले की ते मलिदा गँग झाले, असं का? बघा पवार साहेबांचं जेव्हा पवार साहेब हे पक्ष चालू किंवा आज ते देश पातळीवरती राजकारण करतात, तेव्हा ह्या जे काय पुणे जिल्हा असेल किंवा इंदापूर बारामती ह्या भागामध्ये पूर्णपणे लक्ष देणारे एक दादा सगळीकडे लक्ष देत होते. जेव्हा दादा पक्षातून बाहेर गेले तेव्हा ते भाजपबरोबर त्यांनी सरकार स्थापन केलं. त्यानंतर त्यांच्यामध्ये जो काही सगळा विषय झाला म्हणजे जो भ्रष्टाचार म्हणा किंवा काय, आता हे सगळ्या गोष्टी एक पर्टिक्युलर नेत्यासाठी ते वापरले जाणारी गोष्ट आहे. ह्याच्यामध्ये पवार साहेबांचा हात आहे अशी ही गोष्ट नाही की बाबा पवार साहेबांनी त्यांना होते त्यावेळेस त्यांनी जे केलं म्हणजे पवार साहेबांच्याच म्हणण्यानुसार केलं. हा त्यांचा एक वैयक्तिक याचा डिसिजन आहे की त्यांनी आताच मला सांगा अजितदादांवरती पण एवढ्या कोटीचा भ्रष्टाचार होता, त्यावेळेस ते भाजपला ते माझा प्रश्न असा आहे की तुमच्यासोबत ज्यावेळेस काम करतील हे लोक त्यावेळेस ते मलिदा गँग नाहीत, ते तुमच्यापासून वेगळे झाले, वेगळे काम करू लागले की तुम्ही त्यांना डायरेक्ट मलिदा गँगचा टॅग लावता, असं का? मग तुमच्यासोबत राहिले की ते फ्रेश आहेत किंवा ते क्लीन आहेत आणि तुम्हाला सोडून काम केलं की ते मलिदा गँग झाले, असं का? आता काय होतं याच्यामध्ये जेव्हा काही गोष्टी जेव्हा एकत्र असतात तेव्हा ते काही गोष्टीच्या आड ते काही गोष्टी लपून जाते, आपल्या जनतेसमोर पण येत नाही. आणि ही काय पवार साहेबांनी लावलेला टॅग नाही, हा जनतेतून आलेला टॅग आहे. जनतेने लावल्यानंतर ते राजकीय लोक ते यूज करायला लागले. जेव्हा ही पहिली सभा झाली त्यावेळेस हा जनतेतून आलेला शब्द होता की मलिदा गँग. आणि हे कधी कळले की जेव्हा जेव्हा एक पक्ष सेपरेट बाजूला झाला म्हणजे फुटल्यानंतर एक सगळीच एक म्हणजे का म्हणावं लागले ह्या गोष्टी, कारण जेव्हा ही सगळी कुठलीही म्हणा नगरसेवक असतील किंवा अनेक जे काही पदाधिकारी असतील पक्षाचे हे एका बाजूला झाल्यानंतर ह्या गोष्टी उघडकीस झाल्या, त्यावेळेस जनतेनं दिलेला हा टॅग, पर्टिक्युलर पवार साहेबांनी दिलेला हा टॅग नाही. ठीक आहे तर तुम्ही म्हणता की सगळे लोक बाजूला झाले, ठीक आहे ना, सगळे लोक बाजूला झाले, तुमचा पक्ष क्लीन झाला. मग तुमच्या पक्षामध्ये ज्या पद्धतीने आता आयात केली जातात उमेदवार, वेगवेगळ्या ठिकाणचे नेते आयात केले जातात, या नेत्यांनी सामान्य शेतकऱ्यांची अवस्था काय केली ऊसाच्या बाबतीमध्ये तुम्हाला माहिती आहे का? तालुक्यातल्या शेतकऱ्यांच्या ऊसाला दर का मिळत नाही योग्य, त्यांची योग्य बिलं का निघत नाहीत, हे पवार साहेबांनी कधी त्यांना विचारलं नाही का? बघा पवार साहेबांनी जेव्हा आता ते पवार साहेबांबरोबर कधी म्हणजे त्या नव्हते, ज्या वेळेस ते अगोदर 2014च्या अगोदर ते काय सत्तेत असतील त्यावेळेस ते एकत्र होते, परंतु आता ह्या 10 वर्षाच्या काळात पाहिलं तर हर्षवर्धन पाटील साहेब पवार साहेबांच्या बरोबर कधीच नव्हते आतापर्यंत. ते भाजप बरोबर काम केलं किंवा ते मध्ये 5 वर्ष ते एक म्हणजे असं कुठल्याही याच्यामध्ये नव्हते, ते कुठल्याही पदावरती नव्हते. आता राहिला विषय कारखान्याचा किंवा शेतकऱ्याच्या बिलांचा, ऊसाच्या बिलाचा राहिला, हा एक प्रश्न आहेच आहे. एवढंच नाही, कामगारांचे पगार देखील झाले नाहीत, असं दिवाळी तोंडावरती आली आणि त्याच्यावरती कामगारांचे पगार झाले नसल्याची चर्चा इंदापूरमध्ये आहे.
मग याच्याकडे तुमच्या नेत्याला तुम्ही कधी असं सजेशन काय देणार आहेत काय व्हिडिओच्या माध्यमातून काय? सजेशन दिलं आणि माझाही त्याच्या पाठीमागचं जर मी एक विचार केला तर मला असं वाटतं की समजा म्हणजे आता याच्यामध्ये पर्टिक्युलर हर्षवर्धन पाटील साहेबांबरोबर या इंदापूर तालुक्यामध्ये एक राजकारण करण्यात आलं. त्यांची नेहमीच त्यांना एका पद्धतीने एक वेगळं अपमानित करून किंवा त्यांना एक डावलण्यात आलं. ऐन वेळेला त्यांचा एक वापर करण्यात आला. परंतु आता या माणसाला पुढे न जाऊ देण्यासाठी अनेक वेगवेगळ्या लोकांनी पण प्रयत्न केले आहेत किंवा पण हर्षवर्धन पाटीलच म्हणत होते शरद पवारांनी माझ्या पाठीमध्ये खंजीर खुपसला, अनेक वेळा अनेक भाषणामध्ये सांगितलं. आज त्याच हर्षवर्धन पाटलांना तुम्ही पक्षामध्ये घेतले, म्हणजे त्यावेळेस ते तुमच्या ज्यावेळेस तुम्ही त्यांच्या पक्षामध्ये नव्हता त्यावेळेस ते तुमच्या पाठीमध्ये खंजीर खुपसत होते आणि एकंदरीत तुम्ही पक्षामध्ये आला की एकदम चांगले झाला. हे काय म्हणजे काय सामान्य नागरिकांनी काय करायचं, नक्की काय डिसिजन घ्यायचा? बघा, हा जो विषय आहे हा तुमचा हे मुद्दा जरी प्रश्न जरी तो असला नाही, प्रश्न बरोबर विचारलाय का, सत्य आहे की नाही? प्रश्न आहे ऐका, पण त्याच्या पाठीमागे काय होतं की जेव्हा तुम्ही हे सगळं बदलतं, मी तुम्हाला मगाशी सांगितलं की वेळेनुसार सगळ्या गोष्टी बदलत असतात. हे राजकारण आहे आणि जरी तुम्ही ते ऑल ओव्हर पूर्ण देशातलं राजकारण पाहिलं तर ते कुठे ना कुठे ह्या सगळ्या तडजोडी कराव्या लागतात किंवा होत तुम्ही असतात. स्वतःच्या फायद्यासाठी जर तडजोडी करत असाल तर सामान्य नागरिकांनी काय यायचं तुमच्या पाठीमागं? आम्ही असं म्हणत नाही की स्वतःच्या फायद्यासाठी तडजोडी केल्या जातात. ही राजकारणासाठी किंवा जनतेसाठी तडजोडी केल्या जाऊ शकतात. कधी असतं मला सांगा, म्हणजे जेव्हा एक बेस्ट, गुड, बेटर अँड बेस्ट जर ऑप्शन असतील तर तुम्हाला गुड असेल किंवा गुडपेक्षा बेटर असेल तर बेटर निवडावं लागतं. बेटरपेक्षा जर बेस्ट असेल तर बेस्ट निवडायचं. समजा आपल्या इथं बेस्ट नसेल तर बेटर आहे, म्हणजे ह्या विचाराने सुद्धा तुम्हाला त्यावेळेस निर्णय घ्यावे लागतात. म्हणजे हे त्या पद्धतीने घेतलेले निर्णय आहे. आता मला सांगा की जे आता पक्षामध्ये जे चाललंय किंवा जे आता फूट झाले किंवा आता हे इंदापूरचं राजकारण चाललं, हे मी म्हणत नाही की बेस्ट लेवलला चालायचं, पण बेटर लेवलला चाललेलं आहे आणि त्याचं बेस्ट पवार साहेबांच्या विचाराने नक्कीच होईल. या तालुक्यामध्ये होईल, महाराष्ट्रामध्ये होईल. आणि आता आमच्या खात्रीला एक सूत्रांकडून आम्हाला अशी माहिती आहे की 2 दिवसापूर्वी हर्षवर्धन पाटील हे भाजपच्या मुंबईमधील कार्यालयामध्ये भेट देण्यासाठी गेले होते. मग नक्की आणखीन ही पक्षामध्ये भीती वाटते का हर्षवर्धन पाटलांना? नक्की तुमच्या काय प्रकार काय नक्की? असा काय विषय नाहीये. आता आम्ही जे भेटतो वगैरे बोलतो काही कार्यकर्त्यामध्ये, काही बघा काही गोष्टी भेटीगाठी असतात हे म्हणजे बियॉन्ड पॉलिटिशियन्स असतात, म्हणजे राजकारणाच्याही पलीकडल्या काही गोष्टी असतात आणि ही अंतर्गत किंवा समोर हे भेटी प्रत्येकाच्या विरोधात असलं तरी एकमेकांना ते भेटणं चालू असतं. परंतु ते त्यांना जाऊन भेटले म्हणजे त्याचा अर्थ तोच आहे असं समजू नये. तुम्ही आत्ताच उमेदवारी जाहीर केलेली आहे आणि एकंदरीत अशी चर्चा आहे की उमेदवारी जाहीर केली पवार साहेबांनी, तरी पण पवार साहेबांच्या एकंदरीत त्या कार्यशैलीवरती वगैरे काय विश्वास नाही का काय हर्षवर्धन मला असं पाटलांचा? वाटतं की आता जाहीर केलेली उमेदवारी आणि भाऊंची झालेली भेट ह्याचा काही संबंध नाहीये, कारण तो एक व्यक्तिगत लेवलची भेट असू शकते. ज्यावेळी शरद पवार साहेबांकडून हर्षवर्धन पाटलांचा पक्षप्रवेश इंदापूरमध्ये झाला त्यामध्ये त्यांनी असं सांगितलं की लोकसभेला आमचा अदृश्य हात होता. कशामध्ये? तर सुप्रियाताई सुळे यांच्या विजयामध्ये. मला तुम्हाला असा प्रश्न विचारायचा आहे की त्यावेळेस ते भाजप पक्षाचे कार्यकर्ते होते, पदाधिकारी होते, त्यांच्याकडं साखर संघाचं मोठं पद होतं, आजही आहे ते. एवढं सगळं असताना भाजप पक्षाने त्यांना दिलं असतानाही हर्षवर्धन पाटलांनी ही भाजप सोबत केलेली गद्दारीच म्हणावी लागेल का? बघा, हा विषय कसा आहे की जेव्हा पक्ष फुटला त्यावेळेस अजितदादाचा गट पूर्ण भाजप बरोबर गेल्यानंतर इथं लोकल लेवलला भाजपची जनता सुद्धा त्यांच्या विरोधात होती. म्हणजे साहेबांनी एक पक्षाचा प्रोटोकॉल म्हणून ज्या पद्धतीनं त्यांनी काम केलंय, म्हणजे भाऊंचा बद्दल मी सांगतो, परंतु जनता पूर्णपणे विरोधात होती. आम्ही जेव्हा आम्ही जरी वेगळ्या पक्षाचे असलो, नाही, जनता विरोधात होते ते ठीक आहे, पण हर्षवर्धन पाटील म्हणतात आमचा अदृश्य हात होता, ही गद्दारीच म्हणायचं की काय? अदृश्य हात होता असं म्हणजे त्यांचा पर्टिक्युलर अदृश्य हात होता असं नाहीये, हे जनतेनं घेतलेला निर्णय आहे. कारण मला एक गोष्ट सांगा, अहो, पण ते हर्षवर्धन पाटील स्वतःच्या भाषणामधून म्हणतायत ना माझा अदृश्य हात होता. म्हणजे ते ऐका, ते एक वैचारिक लेवलला पाहिलं तर तो अदृश्य हात असू शकतो, कारण ज्या विचारधारेच्या विरोधात आतापर्यंत भाऊनी संघर्ष केला त्याच माणसाबरोबर काम करणं हे कदाचित त्यांना त्या गोष्टी आवड नाही की त्यांच्यापेक्षाही त्या माझा प्रश्न तुम्हाला असा आहे की तुम्ही म्हणताय ते असू शकतो हात, बरोबर आहे. कारण ऐका, तुम्ही त्या गोष्टी बोलता बरोबर आहे, परंतु अदृश्य हात किंवा अदृश्य जे हात असतात, जेव्हा हात दिला जातो अदृश्य पद्धतीनं का असं ना, पण तो जाणवतो त्या पद्धतीनेही की आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना कुठलं भाजपकडून अदृश्य हात जाणवलं नाही. परंतु ते म्हणत असतील तर, कारण त्याच्याबरोबर जेव्हा त्यांचा जे विचार विनिमय चाललेला कार्यकर्त्यांबरोबर, तेव्हा साहेबांच्याही विचाराच्या विरोधात ते कार्यकर्ते होते भाजपचे, की त्यांना त्या गटाबरोबर काम करायचं नव्हतं. नाही, ठीक आहे, अदृश्य हात वगैरे ठीक आहे. आता ही
जर तुमच्या पक्षातून एखादा माणूस दुसऱ्या पक्षामध्ये गेला, स्टँडिंग आमदार किंवा अजित पवारांनी तुम्ही म्हणता की गद्दारी केली वगैरे, ठीक आहे सगळ्या गोष्टी. अजित पवार पक्ष सोडून गेले, तर ती गद्दारी, पक्षासोबत झालेली ती गद्दारी. मग हर्षवर्धन पाटलांनी भाजपमध्ये असताना तुम्हाला अदृश्यरित्या मदत केली, ही भाजपसोबत गद्दारीच म्हणावी लागेल ना याला. आता मी एक कार्यकर्ता, मी पवार साहेबांचा कार्यकर्ता आहे. ज्यावेळेस भाऊ भाजपमध्ये गेले, त्यांनी जेव्हा 2019ला निर्णय घेतला भाजपमध्ये जायचा, तो तालुक्यातल्या म्हणजे जी काही लोकं होती किंवा आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना तो नव्हता पटला. आणि कारण भाजपचं आत्तापर्यंत जर तुम्ही राजकारण पाहिलं, महाराष्ट्रातलं पाहा, देशामधलं पहा, यांनी आत्तापर्यंत चुकीच्या म्हणजे माझं एक स्वतःचं वैयक्तिक ऑब्झर्वेशन असं आहे की भाजपनं आत्तापर्यंत जे काही इस्टॅब्लिश लिडरशिप करणारे जे नेते आहेत, त्यांना जवळ घेऊन संपवण्याचं काम केलं आहे. म्हणजे अगदी एखादा नेता असेल किंवा एखादी छोटी पार्टी असेल, जसं की रासपसारखी पार्टी असेल, तुम्ही बघू शकता की त्यांना नेहमी त्यांचा प्रत्येक इलेक्शनमध्ये विश्वासघात करण्यात आला. आणि असे जवळ घेऊन संपवणारं जर ते काम भाजपने आतापर्यंत केलं असेल, तर मग एक लक्षात घ्या, जेव्हा तुम्हाला मी ते सांगितलं की एक पर्याय म्हणून जेव्हा एक डिसिजन घ्यावा लागतो, त्यावेळेस त्याच्या प्रोटोकॉलनुसार काम करावं लागतं. परंतु ते आतून असणं गरजेचं होतं. ते त्यांनीही भाऊंबरोबर त्यांनीही योग्य न्याय केला नाही. भाऊंलाही त्यांनी अगदी ते मुख्यमंत्री पदाचे दावेदार असणाऱ्या माणसाला सुद्धा तुम्ही एक सामान्य कार्यकर्त्यासारखी वागणूक दिली. त्यांना कधी तेवढं महत्त्व द्यायला पाहिजे होतं, ते दिलं नाही. मग तोही एक आमच्या इंदापूर तालुक्याचा तो अपमानच, म्हणजे एक स्वाभिमानच दुखवल्यासारखी गोष्ट होत होती. त्यामुळे जर भाजपबरोबर त्यांनी गद्दारी केली असेल किंवा काही निर्णय घेतले असतील, तर त्यात आम्हाला योग्यच गोष्ट वाटते. ठीक आहे. आता एकंदरीत पाहायला गेलं तर इंदापूर तालुक्यामध्ये जर आपण पाहिलं तर आता मोठ्या प्रमाणात रस्त्याची कामं चालू आहेत वगैरे, आणि एकंदरीत अशी चर्चा आहे इंदापूरमध्ये की रस्त्याच्या कामाचा जो दर्जा आहे तो अत्यंत निकृष्ट दर्जाची कामं झालेली आहेत. एक युवक म्हणून किंवा एक जिल्ह्याचे उपाध्यक्ष, युवकचे उपाध्यक्ष म्हणून तुतारी गटाचे, तुम्ही याच्याकडे कसं पाहता नक्की? बघा, आता जो काही कामं चालू आहे रस्त्याची, आता रस्त्याच्या बद्दल तर आता ते सगळे तुमच्यासारखे पत्रकारांनी आता ह्याच्यातून दिसतेच आम्हाला. आजही आता पाऊस चालू आहे किंवा पाऊस पडतोय, आजही त्यांनी केले म्हणजे रस्त्याच्या या गुडघ्यात किंवा खड्ड्यात गाडी चालवता येत नाही. हे अतिशय म्हणजे निंदनीय गोष्ट आहे. आणि ते एक सर्वसामान्य माणसं, तिथे हॅरेसमेंट होते, त्यांना ते फेस करावं लागतं. यांना म्हणजे ह्या मोठ्या किंवा पदाधिकाऱ्याला किंवा ह्या जी काही लोक आहेत यांना तो त्रास होत नाही. परंतु आज तिथं त्या खड्ड्यामध्ये शाळेमध्ये जाणारी मुलं असतील किंवा एक सर्वसामान्य लोक असतील की ज्यांना अक्षरशः त्यातून गाड्या चालवत असताना किंवा चालत असताना रस्त्यावरून अतिशय खूप मोठा संघर्ष करावा लागतो. म्हणजे सर्वसामान्य माणसाच्या जीवनातला संघर्ष अगदी रस्त्यावर पण चालू आहे, घरातही चालू आहे, सगळ्याच ठिकाणी चालू आहे. अगदी असं कुणीही, मला असं वाटतं सर्वसामान्य माणूस कधी आज इंदापूर तालुक्यातला असं म्हणजे एखाद्या दिवशी त्याला आनंदाने झोप लागेल असं मला तर वाटत नाही. कारण आम्ही तरुणांमध्ये फिरतो, युवक शेतकऱ्यांमध्ये फिरतो, खूप मोठ्या प्रमाणात अस्वस्थता, अगदी सुसाईड करण्यापर्यंत निर्णय घेण्याची मानसिकता निर्माण झाली ह्या युवकांमध्ये. म्हणजे फार चुकीचं आहे. ह्यांनी हे थोडंसं बदललं पाहिजे, हा विचार केला पाहिजे. तुम्ही जे कामं करताय त्याचाही दर्जा इतका खालच्या लेवलचा असेल तर आम्ही तुमच्याकडे एक लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही कशा पद्धतीनं पाहायला पाहिजे हे मी तुम्हाला पुढचा प्रश्न असा विचारतो की रस्त्याची कामं निकृष्ट दर्जाची आहे असं तुम्ही वारंवार सांगत आहे, वेगवेगळे पदाधिकारी, ते सगळं ठीक आहे. आता माझा पुढचा प्रश्न असा तुम्हाला आहे की आता एकंदरीत हर्षवर्धन पाटलांसोबत काही वर्षांपूर्वी ज्या पद्माताई भोसले आपल्याला खांद्याला खांदा लावून काम करताना दिसत होत्या, त्या आता कुठंच दिसत नाहीत राजकारणामध्ये. नक्की असं काय बिघडलंय की आता एका भाषणामध्ये हे आपले आप्पासाहेब जगदाळे देखील म्हणले होते की भाऊंच्या मुलीला कारखान्यातून तुम्ही बाजूला काढलं. नक्की पवार साहेबांनी यावरती काय मध्यस्थी करणार आहेत की नाही, का पवार साहेब काय हे असंच चालत राहणार आहे? हा जो प्रश्न तुम्ही मला विचारला, मी अतिशय सर्वसामान्य कार्यकर्ता आहे. आणि हे जे काय आप्पासाहेब किंवा पद्माताईंचे जे काय ते त्यांचा फॅमिली विषय आहे, तो राजकीय विषय असेल किंवा तो आमच्या रिलेटेड आहे, तो विषय नाहीये. त्यामुळे त्यांच्या घरामध्ये तो तुम्ही घराची गोष्ट काढली म्हणून दुसरा एक तुम्हाला प्रश्न, त्याच्याशी रिलेटेड असणाराच प्रश्न तुम्हाला विचारतो की ज्यावेळेस इंदापूरमध्ये पक्षप्रवेशाची सभा होती त्यावेळेस सुप्रियाताई सुळे या शहा कुटुंबियांची भेट घेण्यासाठी गेले होते. त्यावेळेस शहा कुटुंबीय भावनिक झाले आणि त्यांनी सांगितलं की आमची तिथं असणाऱ्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलं की आमच्या संस्था बळकवल्या हर्षवर्धन पाटलांनी, असं ते स्पष्ट त्यांनी आरोप केला, सांगितलं. नक्की पवार साहेब याच्यामध्ये काय मध्यस्थी करणार आहेत की हे असंच चालत राहणार आहे इथून पुढे देखील? भरत शेठ भाऊ म्हणजे एक इंदापूर तालुक्यातलं म्हणजे अतिशय म्हणजे त्या माणसाच्या तोडीचा माणूस किंवा त्या माणसाच्या म्हणजे एकदा अतिशय साधा सरळ माणूस आणि कोणाच्याही म्हणजे सर्वसामान्य च्या पाठीमागे कणखरपणे उभा राहणारा माणूस आहे. कारण मी त्यांना चांगल्या पद्धतीने ओळखतो. त्यांचा म्हणजे अगदी त्यांच्या घरातून कुणीही रिकाम्या हाताने जात नाही. म्हणजे जे
मदत किंवा कुठल्याही गोष्टीची त्यांचं खूप चांगलं काही गोष्टी असतात. परंतु जे त्यांच्या लेव्हलला किंवा वरच्या लेव्हलला त्यांचे जे काही वैयक्तिक काही कारणांमुळे जे काही मतभेद असतात, त्याच्यामध्ये आम्ही काही बोलू शकत नाही. परंतु आताही पवारसाहेब किंवा सुप्रियाताई म्हटलं, की आम्ही ह्या गोष्टी सगळ्या व्यवस्थित करण्याचा प्रयत्न करू. निश्चित अपेक्षा आहे, की ते नक्कीच त्याचे ते मार्ग काढतील आणि सगळं व्यवस्थित करतील. येणाऱ्या काळामध्ये इंदापूर तालुक्यामध्ये आमदार नक्की कोणत्या पक्षाचा असेल तुम्हाला वाटतं? तुतारीचं. मग याच्यामध्ये आता तुम्ही बघताय की बंडखोरी होण्याची चिन्ह आहेत, बंडखोरी होण्याच्या मार्गावरती आहे. बंडखोरी झाली तरी तुतारीचा आमदार होईल. ही लोकशाही आहे आणि लोकशाहीमध्ये सगळ्याच गोष्टीला महत्व, तुमच्या एक विचाराला महत्व असतं, तुमच्या मताला महत्व आहे, सगळ्याच गोष्टीला महत्व आहे. आणि जरी बंडखोरी जरी होत असलं तरी सुद्धा तो एक म्हणजे लोकशाहीचा तो अधिकारच आहे, की बाबा त्यांना कुठेतरी वाटत असेल की बाबा आमचा अन्याय होतोय, तरी बंड करणं त्याच्यामध्ये काही चुकीची गोष्ट नाहीये. परंतु त्यानंतर जे काय रिझल्ट किंवा ह्या सगळ्या गोष्टी त्यांना जर वाटत असेल आत्मविश्वास की आम्ही त्या गोष्टी करू शकतो, तर त्याबद्दल मी काही सांगू शकत नाही. कारण तो शरद पवारांच्या पक्षांकडून किंवा शरदचंद्रजी पवार पक्षाकडून निष्ठावंतांसोबत धोका झालेला आहे का? बघा, निष्ठावंताबरोबर धोका असं म्हणता येणार नाही. कारण काय होतं, निष्ठावंत, आता मीही निष्ठावंतच कार्यकर्ते आहे आणि प्रत्येकाला वाटतं काय ना काय पाहिजे. आता समजा मला जी गोष्ट पाहिजे ती मला मिळाली नाही किंवा मला त्या गोष्टी मिळाल्या नाहीत, असं समजा काय झालं, याचा अर्थ मी कुठेतरी लगेच मला धोका दिला असं काही नाही. प्रत्येकाला एक वेळ असते, प्रत्येकाला त्या काळापर्यंत वेळेपर्यंत संघर्ष करावाच लागतो. तसं जर आता समजा त्यांची काही गोष्टींनुसार किंवा आता राजकीय जे काही वातावरण निर्माण झालंय त्याच्यानुसार पवार साहेबांना असं वाटत असेल की बाबा ही काय ती वेळ नाही की बाबा एक रिस्क घ्यायला किंवा काही गोष्टी असतील. त्यांनी बंडखोरीबद्दल त्यांच्या आत्मविश्वासाला माझी दाद आहे, त्याबद्दल आमचं काही म्हणणं नाही. परंतु हा जो निर्णय घेतला जातो ही एक विचार करून घेतलेला निर्णय आहे आणि त्या पद्धतीने सगळ्या गोष्टी पुढे होणारच आहे. म्हणजे एकंदरीत आता यांचं म्हणणं असं आहे की इंदापूर तालुक्यामधून शरदचंद्रजी पवार गटाच्या तुतारीचा उमेदवार 100% विजयी होईल असं त्यांना म्हणायचं. एकंदरीत पक्षामध्ये बंडखोरी होणं किंवा काय होणं हा त्यांचा व्यक्तिगत अधिकार आहे, ज्याचा त्याचा असं देखील त्यांना म्हणायचं होतं. आणि एकंदरीत मलिदा गँगचा वगैरे आपण एकंदरीत सर्व सविस्तर जे आहे ते याचं वृत्तांत आपण घेतलेलं आहे. हे होते आपल्यासोबत जे होते ते पुणे जिल्ह्याचे युवकचे उपाध्यक्ष मनेश जाधव नावाचे जे युवक आहेत, ते शरदचंद्रजी पवार पक्षाचे पुणे जिल्ह्याचे उपाध्यक्ष होते, आपल्यासोबत गप्पा मारत होते. त्यांचा आपण आभार व्यक्त करूया आपल्या चॅनलमध्ये त्यांनी भेट दिल्याबद्दल आणि चॅनलसोबत गप्पा मारल्याबद्दल. आपण नवीन एका विषयाला घेऊन लवकरच नवीन एक मुलाखत घेऊन आपल्याला तुमच्या सर्व प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तोपर्यंत तुम्ही पाहत राहा ER न्यूज मराठी. धन्यवाद.